नाशिकमध्ये आज ठाकरे गटाची पत्रकार परिषद होणार आहे। सुधाकर बडगुजर यांच्या वक्तव्यानंतर ही पत्रकार परिषद होणार आहे। जिल्हा प्रमुख डीजे सूर्यवंशी हे पत्रकार परिषद घेणार आहेत। नाशिकमध्ये आज ठाकरे गटाची पत्रकार परिषद असेल। सुधाकर बडगुजर यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये काय नेमकी त्या भूमिका ही समोर येते हे देखील पाहावं लागणार आहे। किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। किरण, नाशिकमध्ये ठाकरे गटाची आज पत्रकार परिषद असणार आहे। मात्र या पत्रकार परिषदेला बडगुजर यांच्या वक्तव्याबाबत संदर्भात चर्चा होईल। मात्र डीजी सूर्यवंशी हे पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे काय नेमकं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये ऐकायला मिळेल? काल ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी पक्षामध्ये महानगर प्रमुखसह 8 ते 10 स्थानिक पदाधिकारी नेते हे नाराज असल्याचे गौप्यस्फोट केल्यानंतर ठाकरे गटामध्ये विशेष करून एकच खळबळ उडाल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। या सगळ्या वक्तव्यानंतर आज ठाकरे गटाकडून अधिकृत हे पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या वक्तव्यासंदर्भात भूमिका मांडण्यात येणार आहे। एकूण जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी आज ही पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे काल बडगुजर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आज डीजी सूर्यवंशी काय भूमिका मांडतात किंवा काय मत मांडतात हे बघणं महत्वाचं असणार आहे। कालच बडगुजर यांनी विलास शिंदे जे महानगर प्रमुख आहेत ठाकरे गटाचे त्यांच्यासह काही जण नाराज आहेत अशा पद्धतीची प्रतिक्रिया भूमिका मांडलेली होती। काल या सगळ्या संदर्भात विलास शिंदे यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही। आज मात्र अधिकृत पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती ठाकरे गटाकडनं काय भूमिका मांडण्यात येतो हे बघणं महत्वाचं असणार आहे। आणि आजच्या प्रेस कॉन्फरन्सला विशेष करून कोण कोण ठाकरे गटाचे नेते उपस्थित राहतात हे देखील बघणं महत्वाचं असेल। अगदी धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातम्यांसंदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ।